साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 9325 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे 19 सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान श्रीरामपूर येथील गुंडांनी तलवारी, दांडे आणि हत्यारे घेऊन घातपात घडवण्याच्या उद्देशाने उपद्रव केला, तसेच परिसरात दहशत निर्माण केली। या घटनेच्या निषेधार्थ देवळाली प्रवरा येथील नागरिकांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन या गुंडांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे। पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की देवळाली प्रवरा शहरामधील विश्वकर्मा चौकामध्ये घोगरे आणि सत्रे परिवार वास्तव्यास आहेत। गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी रात्री 8च्या दरम्यान लहान मुलांच्या कारणावरून दोन्ही परिवारामध्ये वाद झाला होता। त्यावेळी तेथील रहिवाशांनी सामंजस्याने तो वाद मिटवला देखील होता, परंतु अचानक रात्री 11 वाजता 35 ते 40 दुचाकी आणि एक टेम्पो भरून जवळपास 100 गुंड हातामध्ये तलवार, धारदार शस्त्र, लोखंडी रॉड आणि इतर हत्यारे घेऊन विश्वकर्मा चौकात दाखल झाले। सत्रे परिवारामधील सर्व सदस्यांना मारहाण केली आहे, तसेच मिटवायला समोर आलेल्या तरुणांना तलवारीचा आणि हत्यारांचा धाक दाखवला। हा प्रकार देवळाली प्रवरा शहराच्या शांततेला काळीमा फासणार आहे। या प्रकारामुळे देवळाली प्रवरा शहरामधील नागरिक भयभीत झालेत। त्यामुळे घोगरे परिवारामधील सदस्यांचे कॉल रेकॉर्ड तपासून झालेल्या कॉलची चौकशी करावी, आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आलेल्या गुंडांना ताब्यात घ्यावं, त्यांच्यावरती कडक कारवाई करावी, घोगरे परिवारामधील सदस्यांवरती देखील कारवाई करण्यात यावी। देवळाली प्रवरा पोलीस चौकीमध्ये कायमस्वरूपी पोलीस उपनिरीक्षकांची नेमणूक करावी, सदर मागण्यांचा तात्काळ विचार करावा आणि सर्व बाहेरून आलेल्या गुंडांवरती आणि घोगरे परिवारामधील सदस्यांवरती कठोर कारवाई करावी, अन्यथा देवळाली प्रवरा शहरवासियांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। दरम्यान निवेदनावरती माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, तसेच शहाजी कदम, उत्तम मुसमाडे, संतोष चव्हाण, भगीरथ कदम, सचिन ढूस, सतीश वाळून, संतोष चोळके, तसेच दीपक राऊत, डॉक्टर संदीप मुसमाडे, सुनील सत्रे, कुमार कदम, शुभम राऊत, पवन कदम, पांडू कांबळे, शोएब शेख, प्रसन्न पंडित, महावीर गदिया, अंकुश राऊत, योगेश रहाणे, विजय कदम, अभिजित कदम, बाळासाहेब गाडे, सुधीर टिक्कल, अजित चव्हाण, भीमराज मुसमाडे, अनंत कदम आदींच्या सह्या आहेत। काल गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी आमच्या देवळाली प्रवरा शहरामध्ये काही श्रीरामपूर येथील गावगुंडांनी येऊन हातामध्ये तलवारी, गुप्त्या, लोखंडी रॉड अशा प्रकारची घातक शस्त्र घेऊन त्या ठिकाणी देवळाली प्रवरा शहरातील सत्रे नामक कुटुंबियांना जोराची मारहाण केलेली आहे। त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये एक दहशत पसरवण्याचा प्रयत्न या सर्व गावगुंडांकडून झालेला आहे। त्याची पार्श्वभूमी अशी आहे की विश्वकर्मा चौकामध्ये घोगरे आणि सत्रे परिवार हे दोन्ही वास्तव्यास आहेत आणि लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोन्ही परिवारांमध्ये वाद झाले, परंतु तेथील स्थानिकांनी त्या ठिकाणी सामंजस्याने हा वाद मिटवला। परंतु रात्री अचानक 11 वाजता जवळपास 30 ते 35 मोटरसायकली आणि एक टेम्पो, या टेम्पोमध्ये आणि मोटरसायकलीवरती काही तरुण, काही महिला हातामध्ये तलवारी असतील, धारदार शस्त्र असतील, लोखंडी रॉड अशा प्रकारची हत्यारे घेऊन त्या विश्वकर्मा चौकामध्ये दाखल झाले आणि त्यांनी सत्रे परिवाराच्या मध्ये जाऊन त्या कुटुंबात जाऊन त्या परिवारातील सर्व सदस्यांना मारहाण केलेली आहे आणि त्यांना धमकीही दिलेली आहे। पुन्हा परत जर एकदा घोगरे परिवारावरती आपण जर त्या ठिकाणी भांडणं केलीत तर आपला मोर्चा पाडला जाईल, अशा प्रकारची धमकी या गुंडांनी त्या सत्रे परिवाराला दिली आहे आणि त्यामुळे विश्वकर्मा चौकातील असो पूर्ण शहरातील नागरिक हे भयभीत झालेले आहे। या देवळाली प्रवराला काल 2 कुटुंबामध्ये वाद झाले आणि त्या वादाचं पर्यवसन श्रीरामपूर मधील काही गावगुंड बोलून तलवारी, हत्यारं घेऊन देवळाली गावामध्ये आले। त्यांनी गावामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला।
परंतु हे का होतंय तर देवळाली पोलीस स्टेशन हे पूर्वीपासूनच शांतता, देवळाली गाव हे शांततेच्या मार्गावर चालणार आहे आणि ह्या देवळाली गावात गुन्हे होत नाही म्हणून देवळाली पोलीस स्टेशनचा प्रश्न मार्गी लागत नाही. ह्या देवळाली पोलीस स्टेशनचा जेव्हापासून आम्ही मागणी करतोय त्याच्यानंतर बेलवंडी झालं, सुपा झालं, घारगाव झालं, आश्वी झालं, येथील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून तिथं पोलीस स्टेशन उपलब्ध केले आणि आमच्या देवळाली गावला 32 गावला कोणी वाली राहिलेलं नाही. श्रीरामपूरचे जे 2 आमदार होऊन गेले आजी माजी, त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. राऊरीचे आमदार कधी तिकडे देवळाली किंवा 32 गावात लक्ष देत नाही आणि त्याचा परिणाम आज हे गुंडांच्या टोळ्या गावात येऊन गावाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. तर यापुढे हे होता कामा नाही. राऊरी पोलिसांना माझं आणि गावकऱ्यांचं एक विनंती आहे का तुम्ही ते पोलीस स्टेशन तिथं एक PI दर्जाचा पोलीस निरीक्षक तिथं तुम्ही कंटिन्यू तिथं द्यायला पाहिजे. काल देवळाली प्रवरामध्ये रात्री एक निंदनीय एकदम घटना घडलेली आहे. खूप दहशत पसरवणारी घटना घडलेली आहे आणि आमच्या 20 वर्षाची या 50-60 वर्षाच्या काळामध्ये आमच्या आयुष्यातील पहिली घटना असेल का बाहेर गावावरून लोक येऊन तलवारी दांडे याचा धाक दाखवून देवळाली गावामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. याच्या निषेधार्थ आज आम्ही राऊरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत. छोट्या छोट्या मुलांच्या वादावरून एवढी मोठी घटना होत असेल आणि सगळ्यात विशेष आणि निंदनीय अशी गोष्ट आहे की देवळाली प्रवराची लोकसंख्या किमान 50,000ची लोकसंख्या असून त्या ठिकाणी एकही पोलीस त्या ठिकाणी हजर नव्हता. पोलिसाची खूप गरज असते. पोलीस हा सर्वसामान्य लोकांचा रक्षक असतो, परंतु रक्षक त्या ठिकाणी संध्याकाळी हजर नव्हता. ही गोष्ट जवळजवळ आम्ही 2-3 वर्षापासून बघतोय. रात्री ज्यावेळेस पाटील साहेबांना फोन केला त्यावेळेस पाटील साहेबांनी 12:30 वाजता पोलिसांची गाडी पाठवून ते प्रकरण मिटवलं. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु याकडे शासनाने लक्ष द्यावं. पोलिसांना विनंती आहे की आम्ही वेळोवेळी या विरोधात आंदोलन केले आहे का तुम्हाला देवळाली गावामध्ये आम्ही पोलीस स्टेशनसाठी जागा दिलेली आहे, पोलीस स्टेशन दिलेलं आहे, परंतु तुमचे पोलीस का राहत नाही त्या ठिकाणी याचं तुम्ही आम्हाला उत्तर द्यावं. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.